वायुकुमार चषक 2024च्या या उद्घाटनाच्या सामन्यासाठी उपस्थित असणारे अध्यक्ष अंबिराबाई बाबळे, उपाध्यक्ष संतोषजी तांबोळी, विशाल जोडचे चेअरमन सुभाष बाबळे, आमचे बंधू दिलीप भाऊ कुडे, खंडूशेठ शिंदे, मोहित रमाने, गुलाबशेठ पारखे, जितूभाऊ पुरवई, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा वैशालीताई तांबोळी, सरपंच उज्ज्वलाताई बाबळे, अतुलजी बाबळे, चित्रकंजी बाबळे, ऋषीभाऊ कुलसुंदर, अविनाशजी बाबळे, सारिकाताई तांबोळी, कैलाजी तांबोळी, समस्त गावकरी, सगळे खेळाडू, सगळे पंचमंडळी, पत्रकार बांधव, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर सगळ्यांनी आधी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की खासदाराला पुढे जायचंय. प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या आजच्या शेड्यूलमध्ये हा कार्यक्रम नव्हता. म्हणजे काल मला काही मंडळींनी येऊन हँडबिल दिलं होतं, त्यामुळे कार्यक्रम सांगण्यात 52वी हे कौतुक आहे. 52व्या वर्षी हे सरळ आपण 52वं वर्ष आहे या स्पर्धेचे, खरोखर अभिमानास्पद गोष्ट. पण आधीचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते, पण नंतर हर्षद मला दिलीप भाऊंनी सांगितलं, आमच्या रमेश भाऊंनी सांगितलं की काही झालं तरी आपल्याला वडगाव स्थानी जावं लागेल. त्यामुळे पुढचा कार्यक्रम थोडा आता वळतीला 4 वाजताचा खरं तर कार्यक्रम होता, आता जायला उशीर होईल. पण मग असं सांगितलं तर खासदारांना पुढच्या कार्यक्रमाला पोहोचायला वेळ होतो, पण आपल्या कार्यक्रमाला येणं मला वाटतं हे कर्तव्य होतं. कारण त्याला 2 महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे हे इंडोर कबड्डी स्टेडियम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने, आणि दुसरं म्हणजे ही जी सगळी मंडळी आहे तब्बल सुवर्ण महोत्सवानंतर सुद्धा त्यांच्या संस्कारावर पुढे चालत, त्यांच्या आदर्शावर पुढे चालत आपण सगळ्या मंडळींना अध्यक्ष हा जो वसा आणि वारसा पुढे चालवला खरोखर कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो. खरं तर कबड्डी जसं मोहित भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने शाळेत असताना खेळायचो, इंटर स्कूल पण खेळायचो. पण नंतर राजकारण आल्यानंतर कळलं, जसं भाऊंनी सांगितलं, 5 झालेला खेळाडू परत येतो, पण त्यामध्ये कबड्डीमध्ये आक्रमण आणि बचाव या 2 फार महत्वाच्या गोष्टी असतात. 2 जुलैला पक्षामध्ये उलटपालट झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी खरं तर बाजीराव शेठ पक्ष पूर्ण बचावाच्या भूमिकेत होता, आणि लोकसभेला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो कौल दिला, त्यानंतर आता विधानसभेला आक्रमणाच्या भूमिकेत जावं लागेल. अशी जी खेळाचा जो फायदा होतोय हा खरोखर खेळाचा फायदा आहे. पण आपण सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. पुण्यातली मंडळी असतील, मुंबईकर मंडळी असतील, या सगळ्या मंडळींनी सातत्यानं मंडळाच्या पाठीशी उभं राहण्याचा जो एक जी भूमिका घेतली, आणि इथे येत असताना सारिकाताई असतील, कैलास तांबोळी असतील, शैलेश बाबळे असतील, खंडूशेठ असतील, सुधीर शिंदे असतील, रशीद भोर असतील, प्रवीण बाबळे असतील, या सगळ्यांची आग्रही भूमिका होती. साहेब काही झालं तरी तुम्ही वडगाव स्थानिक पाहिजे, पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी मी तुमचं मनापासून आभार मानतो. कारण जसं क्रिकेटच्या बाबतीत झालं की आधी क्रिकेटच्या नंतर जसं IPL आलं आणि क्रिकेट खेळाडूंचं आयुष्य बदललं, त्या पद्धतीने कबड्डीमध्ये प्रो कबड्डी लीग आणि प्रो कबड्डी लीग नंतर अनेक कबड्डीतल्या खेळाडूंचं आयुष्य बदललं. केवळ खेळ नाही, ही खिलाडू भावना, ही खिलाडू वृत्ती सुद्धा प्रत्येकामध्ये वाढीस लागावी, आणि यासाठी आपला हा जो उपक्रम आहे याला मी मनापासून शुभेच्छा, सदिच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.